हरियाणा येथे झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा विजय झाला असून संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण पसरलंय। संपूर्ण देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नकारात्मक वातावरण पसरवण्यात आले होते, ज्याला जनतेने जोरदार चपराक दिली असून भाजपाची बहुमताची वाटचाल सुरू आहे। त्याचा विजयोत्सव आज टेंबीनाका येथे जल्लोषात साजरा करण्यात आला आहे। यावेळी खासदार नरेश म्हस्के, ठाणे शहर विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक विकास रेपाळे, पवन कदम, बाळा गवस आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शिवसैनिकांनी फटाके वाजवून पेढे वाटून हा आनंदोत्सव व्यक्त केला आहे। फडकला राहुल गांधी अडकला, भगवा झेंडा फडकला राहुल गांधी अडकला, भगवा झेंडा फडकला राहुल गांधी अडकला। कायम फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम या देशात काँग्रेसने केलेलं आहे। चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न हरियाणामध्ये केला होता, परंतु हरियाणातील जनतेने काँग्रेसला त्यांची जागा दाखवलेली आहे आणि राहुल गांधी यांना आपटवलं आहे, सपशेल आपटवलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा जल्लोष या ठिकाणी आपण करतोय आणि पुन्हा एकदा देशाने नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवलेला आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, त्यांच्यावर आता काय परिणाम होईल का, काय आता अपेक्षा आहे? 100% जो फेक नेरेटिव्ह पसरवण्याचे जे प्रयत्न करत होते त्यांना मोठा इशारा हरियाणातील जनतेने दिलेला आहे। माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया तुला आठवतो, मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला तू भासे